हॅलो फ्रेंड्स, आज आपल्याला थर्ड चॅप्टर स्टार्ट करायचं आहे. दॅट इज 3 फेज AC सर्किट. ठीक आहे. तर आता 3 फेज AC सर्किट हे थोडंसं नेक्स्ट पॉईंट आहे. आपण सिंगल फेजच बघितलं होतं. सिंगल फेजमध्ये आपण फक्त 2च वायर वापरायचो. आता 3 फेज आपल्याला वापरायचं आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये आर्मेचर, वाइंडिंग ह्या गोष्टी काय होईल, वाढत जाईल. ठीक आहे. तर बघा, आपल्याला सिंगल फेज AC सर्किटबद्दल माहिती आहे, पण सिंगल फेज AC सर्किट हे सगळ्यालाच वापरलं जातं असं नाही, राईट. तर आपल्याला हे वापरावं लागतं पॉलीफेजसाठी. ठीक आहे. आता पॉली म्हणजे काय, तू म्हणजे सर पॉलिटेक्निक नाही. पॉली म्हणजेच काय, मेनी. काय अर्थ होतं पॉलीचा? मेनी, राईट. आता ह्या मेनी फेजेस काय करतो आपण यामध्ये वापरत असतो. ओके. आता ॲक्च्युली फेज म्हणजे काय, एक टर्म बघूया आपण. प्रॅक्टिकली इन्क्रीज द नंबर ऑफ फेज अ व्हेरी लार्ज नंबर. ओके. आपण हे जे फेज आहे, राईट, हे प्रॅक्टिकली आपण काय करू शकतो, खूप मोठ्या प्रमाणात वाढवू शकतो, राईट. बट आपल्याला 3 फेजनी सांगितलेलं आहे काय, इट इज अ मोस्ट इकॉनॉमिकल ॲज कम्पेअर टू द अदर सिस्टम. बरोबर. म्हणजे हे आपल्याला सफिशियंट आहे 3 फेज, राईट. असे 6 फेजपर्यंत पण आहे, राईट. पण डिपेंड अपॉन त्यांचे जे नीड्स असतील त्याप्रमाणे ते काय करतात, ते वापरतात. तर आपल्या कामाचं काय 3 फेज आहे, राईट. तसे 6 फेजपर्यंत पण आहे, आणि किंवा त्याच्यापेक्षा आणखी आपण वाढवू शकतो. ओके. तर बघूया मग आपल्याला 3 फेजची आपल्याला काय बघायची, फर्स्ट वेव्ह फॉर्म बघायची. ठीक आहे. तर आपण सिंगल फेजमध्ये सिंगल वेव्ह फॉर्म आपण कन्सिडर करत होतो. आता 3 फेज सप्लाय वेव्ह फॉर्म बघा कशी असते. हे आपलं एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस, हे आपली नॉर्मल वेव्ह फॉर्म, राईट. देन ओके, अँड देन थर्ड बनते का 3 फेज. ठीक आहे. तर लक्षात असू द्या, हा आपला पॉझिटिव्ह साईड आहे म्हणून VM प्लस VM, हा मायनस VM, राईट. विथ रेस्पेक्ट टू टाईम T, म्हणजे हे काय आपलं व्होल्टेज, मॅक्सिमम व्होल्टेज VM, मिनिमम व्होल्टेज दॅट इज VM मायनस. ओके. त्यानंतर आता ही एक वेव्ह फॉर्म झाली, म्हणजे हा एक फेज झाला, हा दुसरा फेज आणि हा तिसरा फेज. इथं पाहू शकतो आपण फेज 1, फेज 2, फेज 3. आणि हे जे फेज असतं हे एकमेकांपासून सेपरेट असतं बघा, 120 अँगलच्या कोनवर. ठीक आहे. ही कशाची वेव्ह फॉर्म आहे, 3 फेज सप्लाय वेव्ह फॉर्म आहे आपली. ठीक आहे. तर लक्षात असू द्या, 3 फेज वेव्ह फॉर्म यामध्ये आपण वापरतो काय, दॅट इज रेड, म्हणजे RYB असं हे कॉम्बिनेशन असतं, कलर कॉम्बिनेशन. वायर असतं ना, रेड कलरचं, येलो कलरचं, ब्ल्यू कलरचं, हे याचे काही नोटेशन आहे, म्हणून ते आपल्या इलेक्ट्रिसिटीमध्ये वापरले जातं. नाही तर मला रेड आवडतं म्हणून मी रेड लावणार, असं चालणार नाही. ठीक आहे. तर याचं काही नोटेशन आहे का, कारण एखादा जर इलेक्ट्रिशियन तुमच्या घरी येतो आहे, बरोबर, तर त्यालाच ती तुमची घरची फिटिंग माहिती आहे असं नसतं. ठीक आहे. जर एखादा जर दुसरा आला, तर त्यांनी ज्यावेळेस ते बॉक्स, जंक्शन बॉक्स तुमचा असा तो ओपन करून बघितला, तर हे कलर कॉम्बिनेशन त्याला पटकन समजतं. म्हणजे हे कलर कॉम्बिनेशन थ्रूआउट सगळ्यांना सारखंच असतं, म्हणून ते कलर कॉम्बिनेशन तसं वापरलं तर ते समोरच्याला पण काय होतं, पटकन कळतं. ठीक आहे. तर हे आहे काय, 3 फेज सप्लाय वेव्ह फॉर्म. आता हे आपल्याला पुढं बघायचं आहे, तर हे 1 बाय 1 बघूया. ओके. त्यानंतर हे बघा नेक्स्ट पॉईंट, दॅट इज ॲडव्हान्टेजेस ऑफ अ 3 फेज ओव्हर अ सिंगल फेज. आता ॲडव्हान्टेजेस काय 3 फेजची बघा. ॲडव्हान्टेज पहिला आहे महत्त्वाचा, की हा 45% पेक्षा हायर आउटपुट देतो सिंगल फेजपेक्षा. म्हणजे चांगलं आहे ना, 45% जास्त आउटपुट देत असेल तर हे पहिलं ॲडव्हान्टेज. दुसरं बघा, याची ही जी साईज आहे 3 फेजची, ही कशी असते, स्मॉलर. तिसरा ॲडव्हान्टेज,
हा असतो काय सेल्फ स्टार्टिंग, स्वतःच हा आपण म्हणजे ॲटो स्टार्ट म्हणू शकतो आपण त्याला, ठीक आहे, बिकॉज ऑफ नंबर ऑफ वाइंडिंग. त्यानंतर हा काय करतो मोर पॉवर ट्रान्समिट करतो. आता हे तर असणारच आहे कारण 3 फेज म्हटलं तर जास्तच पॉवर तो काय करणार आहे ट्रान्समिट करणार, बरोबर. देन फिफ्थमध्ये याचा जो क्रॉस सेक्शनल एरिया आहे 3 फेजचा हा कसा असतो स्मॉल असतो, ठीक आहे. तर हे असे 5 याचे ॲडव्हान्टेजेस आहे जे की सिंगल फेजपेक्षा 3 फेज हे फार चांगलं आहे असं हे दाखवतं, ठीक आहे. देन आपल्याला आता बघायचं आहे बघा प्रिन्सिपल ऑफ 3 फेज EMF जनरेशन अँड इट्स वेवफॉर्म. म्हणजे आता याचं ॲक्च्युअल 3 फेज जे आहे ते कशा प्रकारे EMF म्हणजे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स आपण ऑलरेडी बघितलं आहे, ठीक आहे, पहिल्या चॅप्टरला. तर तेच आपल्याला इथं आता प्रत्येक टॉपिकचा एक एक पॉईंट आपल्याला इथं वापरता येईल, ठीक आहे. तर नेक्स्ट पॉईंट आहे आपला दॅट इज अ प्रिन्सिपल ऑफ 3 फेज EMF जनरेशन. आता हे 3 फेज EMF जनरेशन कसं असतं पहिले बघा, एक डायग्राम बघूया आपण फर्स्ट. डायग्रामला मग एक्सप्लेन करताना त्या गोष्टी क्लिअर होईल. बघा आपण काय केलं आता मॅग्नेट वापरलं, N पोल आहे आणि हा S पोल आहे, ठीक आहे. आणि ह्या N आणि S पोलमध्ये आपण काय वापरतो कॉईल वापरू. हे सेंटर, ह्या 3 कॉईल, ठीक आहे. हे बी डॅश हे ब्ल्यू कलर झाला, R डॅश R म्हणजे रेड कलर, देन वाय डॅश वाय म्हणजे येलो कलर, ठीक आहे. आणि यामध्ये काय ह्या फ्लक्स प्रोड्यूस करताय, ओके. देन यामध्ये याची आत्ता आपण जी डायग्राम बघितली होती ना ती कन्सिडर करा आता, कारण डायग्राम ती थोडीशी TDS आहे, ओके. तर हे पहिला फेज, दुसरा फेज, तिसरा फेज. पहिला फेज हा रेडसाठी आहे, नंतर दुसरा फेज हा येल्लोसाठी, तिसरा फेज ब्ल्यूसाठी, प्लस VM मायनस VM अँगल 120, सगळ्यांचा 120 सेपरेट असतं, ठीक आहे. आता बघा फर्स्ट याच्यामध्ये काय आहे की सिंगल फेज जनरेटिंग युजिंग अ सिंगल टर्न अल्टरनेटर. आता सिंगल फेजमध्ये आपण सिंगल काय वापरायचो अल्टरनेटर वापरायचो, बरोबर. आता आपल्याला 3 फेज वापरायचं तर आपल्याला सिम्पली आर्मेचर ओनली 1 वाइंडिंग इथं चालणार आहे का, नाही. आर्मेचरला आपल्याला 3 ग्रुपमध्ये काय करावं लागणार डिवाईड करावं लागणार. म्हणून आपण काय केलं याला 3 मध्ये डिवाईड केलं. तुम्हाला आठवतं का आपण अशी एक डायग्राम बघितली होती N S आणि अशी एक स्ट्रेट काढली होती फक्त, ती ही एक सिंगल पेज होतं म्हणून एकच वापरलं होतं आपण. आता हे 3 पेज आहे म्हणून आपल्याला काय वापरायचं आहे 3 वापरायचे आहे. म्हणून आपण काय करतो इथं हे जे कॉम्बिनेशन आपण केलं हे किती वापरलं आपण 3 वापरलं, म्हणून RYB आपल्याला हे काय करावं लागतं कलर कॉम्बिनेशन वापरावं लागतं, राईट. आता हे 3 कॉईल आपण वापरल्या, बरोबर. ह्या सेपरेट कितीने केलेल्या आपण 120 डिग्रीने, बरोबर. आणि हे काय प्रोड्यूस करताय फ्लक्स इंड्युसेस व्हॉट EMF. फ्लक्स प्रोड्यूस झालं म्हणजेच काय इंड्युस्ड EMF काय होईल तयार होईल ना, बरोबर. सो हे आपलं काय प्रिन्सिपल ऑफ 3 फेज EMF साधं सरळ, बरोबर. आता याचं आपलं काय बघायचं मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन ऑफ व्हॉट 3 फेज व्होल्टेज. आता बघा जसं आपल्याला VM sin ओमेगा टी आपलं असं हे जे एक इक्वेशन आहे त्याचा वापर आता आपल्याला करायचा मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन कसं करणार बघा. आपल्याकडं रेड व्होल्टेज आपण रेडसाठी बघू VM sin ओमेगा टी इक्वेशन 1 आहे आपलं. आता मी येल्लोसाठी घेतो VM sin ओमेगा टी मायनस 120. आता हे मायनस काऊन घेतलं तुम्हाला तर माहितीच आहे, हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय घेता सेकंड चॅप्टरमध्येच आपण बघितलं फेज इन फेज आणि आउट फेज असतो म्हणून. नंतर VBसाठी आपल्याला काय घ्यायचं VM sin ओमेगा टी प्लस 120. आता हा इन फेज नंतर हा आउट फेज म्हणून आपण हा मायनस घेतो असतो मायनस प्लस, ओके. त्यानंतर
फेज डायग्राम आपण जर बघितली याची, याला इरेज करतो मी. फेज डायग्राम बघा, ही 120 तर सेपरेटच आहे. याच्यामध्ये 120 आहे, याच्यामध्ये 120 हा तुमचा रेड व्होल्टेज, देन ब्ल्यू अँड देन येलो. ठीक आहे. आणि हा जे दाखवतो आहे तुम्हाला, तर हे रेफरन्स व्होल्टेज दाखवतो. ठीक आहे. त्यानंतर हे काय दाखवणार बघा, व्ही बी लॅग व्ही वाय, बरोबर, याच्या मागची. आणि व्ही वाय काय करतोय, लॅग्स बिहाइंड व्ही आर, हे याच्या मागे. समजलं? म्हणजेच काय, ते अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने काय करतं, रोटेट करतं इन शॉर्ट. ओके. तर हे काय झालं, मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन झालं. ओके. ओके, नेक्स्ट पॉईंट बघा, कन्सेप्ट ऑफ सिमेट्रिकल और बॅलेन्स सिस्टम. कन्सेप्ट ऑफ सिमेट्रिकल सिस्टम. बघा काय असतं, आपल्याकडं 3 फेज व्होल्टेज आहे, बरोबर. हे काय करतंय, याच्यामध्ये तुमची मॅग्निट्यूड ही कशी आहे, आयडेंटिकल मॅग्निट्यूड आहे. मॅग्निट्यूड तर आहेच आहे, त्याचबरोबर काय आहे, फ्रिक्वेन्सी पण, राईट. आणि एक काय आहे, विशिष्ट तुमच्याकडं 120 डिग्रीज डिस्प्लेसमेंटचा अँगल पण आहे, राईट. तर हे काय आहे, आयडेंटिकल मॅग्निट्यूड, आयडेंटिकल फ्रिक्वेन्सी अँड हॅविंग अ 120 डिस्प्लेसमेंट, 120 डिग्री डिस्प्लेसमेंट. दिस इज कॉल्ड एज व्हॉट, सिमेट्रिकल सिस्टम. ठीक आहे. छोटीशी डेफिनेशन आहे सिमेट्रिकल सिस्टमची. त्यानंतर नेक्स्ट बघा, कन्सेप्ट ऑफ फेज सिक्वेन्स. फेज सिक्वेन्स काय सांगतो बघा, द सिक्वेन्स इन विच अ 3 फेज रिचेस दिस मॅक्सिमम पॉझिटिव्ह व्हॅल्यू. अशा प्रकारचा सिक्वेन्स, यामध्ये काय असतो, तुमचा 3 फेज हा रीच करतो कुठं, मॅक्सिमम पॉझिटिव्ह व्हॅल्यूपर्यंत. त्याला आपण काय म्हणतो, फेज सिक्वेन्स असं म्हणतो. आणि हा जो सिक्वेन्स असतो हा कसा असतो, RYB असतो किंवा R' Y' B' असा असू शकतो. ठीक आहे, 3 कलरमध्ये. ओके. देन नेक्स्ट पॉईंट बघा, दॅट इज अ 3 फेज सप्लाय कनेक्शन. आता हे 3 फेज आपण म्हणतोय, पण ॲक्च्युलीचे कनेक्शन कसे करायचे बघा. कनेक्शन आपण हेडिंग टाकू. बघा, सिंगल फेज म्हणजे 1 फेज आपण म्हणतो, याच्यामध्ये 2च वायर लागायचे आपल्याला, बरोबर आहे. ह्या 3 फेजमध्ये काय लागतं तुम्हाला, सेपरेट वाइंडिंग तर लागतेच, 3 वाइंडिंग, 3 वेगवेगळ्या, बरोबर. आणि ह्या ज्या वाइंडिंग आहे ह्या काम पण करतील कशा, वेगवेगळ्याच काम करतील. ही पहिली वाइंडिंग, ही दुसरी वाइंडिंग, ही इंडक्टर आहे, रेजिस्टर. ठीक आहे. ही तिसरी वाइंडिंग, म्हणजे हा लोड 1, हा लोड 2 आणि हा लोड 3. ठीक आहे. आणि याचं कनेक्शन करण्याची टाईप आहे बघा, स्टार डेल्टा असं म्हणतो आपण त्यांना. हे पहिले एक कनेक्शन, हे दुसरं, हे तिसरं आणि हा चौथं, RYBच. ठीक आहे, काही वेगळं नाही. त्यानंतर याला आपण डेल्टा असं म्हणतो. ठीक आहे, RYB मध्ये. तर आपल्याला आता याला आपण डेल्टा असं म्हणतो, याला आपण स्टार असं म्हणतो. ओके. आता हे स्टार सारखं दिसतं म्हणून याला स्टार, हे डेल्टा म्हणजे असं आपण डेल्टा दाखवतो ना, म्हणून त्याला आपण डेल्टा असं म्हणतो. तर आता आपल्याला 1 बाय 1 बघायचं, हे स्टार कनेक्शन काय आणि डेल्टा कनेक्शन काय. ओके. तर बघा,
नेक्स्ट पॉईंट आहे दॅट इज स्टार कनेक्शन और त्याला आपण म्हणतो वाय कनेक्शन. आता या स्टार कनेक्शनमध्ये हा स्टार सारखा दिसतो म्हणून हा स्टार कनेक्शन आहे. ओके. देन यामध्ये बघा इथं आर, इथं वाय आणि इथं बी हा पण कनेक्ट केलेला आहे. आणि त्याच्या अक्रॉस बघा आर डॅश पण म्हणतो आपण त्याला, वायला वाय डॅश आणि बीला बी डॅश असं म्हणतो. ठीक आहे. यामध्ये एक मोठी महत्त्वाची गोष्ट, एक तर तुम्ही आर, वाय आणि बी ह्या 3 टर्मिनलला कनेक्ट करा पुढच्या कनेक्शनला, किंवा एक तर आर डॅश, वाय डॅश आणि बी डॅश हे 3 असेल तर 3च कनेक्ट करा. ठीक आहे. डॅश असेल तर डॅशच वापरा, विदाऊट डॅश असेल तर विदाऊट डॅशच वापरा. ठीक आहे. देन हे त्याचं इक्विव्हॅलंट सर्किट. ठीक आहे. आर, वाय आणि बी त्याच्या अक्रॉस आपण इंडक्टर लावलेलं आहे. ओके. नेक्स्ट त्याचप्रमाणे बघा डेल्टा कनेक्शन. डेल्टा कनेक्शनचं नाव आहे बघा मेश कनेक्शन पण म्हणतो आपण त्याला. आपण पहिल्याला काय म्हटलं वाय कनेक्शन, तसं याला काय मेश कनेक्शन. मेश कनेक्शन काही असं वेगळं नाही, यामध्ये हे डेल्टा सारखं दिसतं म्हणून डेल्टा. ओके. दुसरं यामध्ये पण आर, वाय आणि बी, आणि ह्या आर वाय बीला, आरला आर डॅश, वायला वाय डॅश, बीला बी डॅश. यामध्ये पण सेम, जे आर वाय असेल, आर वाय बी असेल तर तेच वापरा, अदरवाईज डॅश असेल तर डॅशच वापरा. ठीक आहे. आणि हे काय याचं इक्विव्हॅलंट सर्किट. ठीक आहे, आर वाय बीचं. त्यानंतर यामध्ये टाईपचे 2 प्रकारचे लोड आहे, एक स्टार कनेक्शन लोड आणि एक डेल्टा कनेक्शन लोड. आता स्टार कनेक्शन लोड म्हणजे Z1 झेडनी हे काय करता लोड आपण दाखवतोय. ठीक आहे. तर हा स्टारमध्ये दाखवू शकतो आणि डेल्टामध्ये पण दाखवू शकतो. ठीक आहे. तर हा या प्रकारे काय केलं आहे यांनी कनेक्ट केलेला आहे. ओके. सो दिस इज व्हॉट स्टार अँड दिस इज डेल्टा. नेक्स्ट पॉईंट आहे बघा दॅट इज बॅलन्स और अनबॅलन्स लोड. आता बॅलन्स अनबॅलन्स लोड असतं काय,